आजचा टॉपिक शिकण्यापूर्वी आपल्याला या चॅप्टरमधील सुरुवातीच्या कॉन्सेप्ट्स माहिती असायला हव्यात. त्याकरिता आवश्यक व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हाय फ्रेंड्स, US फिजिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा आपल्या रिवाइज सिलेबसचा सेकंड चॅप्टर आपण या सिरीजमधून शिकत आहोत. या सिरीजमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये पास्कल्स लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन्स डिस्कस केले, ज्यामध्ये आपण हायड्रॉलिक लिफ्ट आणि हायड्रॉलिक ब्रेक्स म्हणजे नेमकं काय अँड हाऊ दे वर्क ऑन दी प्रिन्सिपल ऑफ पास्कल्स लॉ या संदर्भातलं डिस्कशन कंप्लीट केलं. आय होप हायड्रॉलिक ब्रेकचा हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. सो आजच्या या एपिसोडमध्ये आपण या चॅप्टरचं पुढील बीट लर्न करू अँड इट इज मेजरमेंट ऑफ प्रेशर. सो आत्तापर्यंत आपण प्रेशर म्हणजे काय, प्रेशरचा फॉर्म्युला काय, स्टॅटिक आणि डायनॅमिक फ्लुइडमध्ये प्रेशर कशा पद्धतीने ॲक्ट होतं या संदर्भातलं बरंच डिस्कशन केलं. पण प्रॅक्टिकली फील्डवर फ्लुइड प्रेशर नेमकं मोजता कसं येईल या संदर्भातली जी लर्निंग आहे ती आज आपण करणार आहोत. सो फ्लुइड प्रेशर कॅन बी मेजर्ड बाय टू वेज, आयदर बाय यूजिंग मेकॅनिकल गेजेस और बाय यूजिंग दी मॅनोमीटर्स. तर प्रेशर मेजर करण्याकरता आपण मेकॅनिकल गेजेस वापरू शकतो किंवा मॅनोमीटर्स वापरू शकतो. सो मेकॅनिकल गेजेस आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी नेहमी आपल्या गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना हवेचं जे प्रेशर आहे ते चेक करण्याकरता संबंधित व्यक्तीकडे नेहमीकरता प्रेशर मेजरिंग गेज पाहिलेली आहे. सो दिस इज दी वेल नोन एक्झाम्पल ऑफ दी प्रेशर मेजरिंग गेजेस. सो देअर कॅन बी मेनी अदर गेजेस ऑल्सो. यासारखे इतर अनेक गेजेससुद्धा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण पाहिलेले आहेत. पण या चॅप्टरमध्ये आपण यूजिंग बॅरोमीटर किंवा यूजिंग मॅनोमीटर कशा पद्धतीने आपण प्रेशर मेजर करतो हे आपल्याला लर्न करायचं आहे. सो द प्रेशर कॅन बी मेजर्ड बाय टू डिफरंट टाइप्स ऑफ instruments or devices. Either those can be measured by manometers or the pressure can be measured by mechanical gauges. So we'll learn first of all the manometers, and before that also we'll learn how to measure the atmospheric pressure. A simple method to measure the atmospheric pressure was first given by an Italian scientist Torricelli. So Torricelli for the first time invented a very simple method to measure the atmospheric pressure. So we'll learn how we can measure the atmospheric pressure using the Torricelli's method. So this method consists of a simple glass tube of 1 meter height. So there is a glass tube. It is a hollow glass tube of cross-sectional area, a moderate cross-sectional area, and whose length is about 1 meter or just greater than the 1 meter. So now this tube is filled with mercury. This tube is completely filled with mercury, and this glass tube is inverted into a mercury dish, which already contains some amount of mercury. So या मेथडमध्ये आपण एक ग्लास ट्यूब वापरतो. या ग्लास ट्यूबची हाईट जी आहे ती सर्वसाधारणपणे 1 मीटर असते. याच्यामध्ये पूर्णपणे आपण मर्क्युरी फिल केलेला आहे. ही मर्क्युरीने फिल केलेली ट्यूब आपण एका डिशमध्ये इन्व्हर्ट करतो, उलटी करतो, ज्याच्यामध्ये ऑलरेडी काय फिल केलेलं आहे, मर्क्युरी फिल केलेलं आहे. सो दिस डिश ऑलरेडी कंटेन्स दी मर्क्युरी अँड नाव वी इन्व्हर्ट दी ग्लास ट्यूब विच इज फिल्ड विथ दी मर्क्युरी. सो व्हॉट विल हॅपन, ही जी ग्लासने मर्क्युरीने पूर्णपणे भरलेली ग्लास ट्यूब आहे, ज्यावेळी आपण या डिशमध्ये रिव्हर्स करू, उलटी करू, त्यावेळी ऑब्वियसली या ट्यूबमध्ये भरलेला मर्क्युरी जो आहे तो याच्यातून स्पिल आउट व्हायला लागेल आणि या डिशमध्ये पसरायला लागेल. पण असं कुठपर्यंत होईल,
या ट्यूबमधला मर्क्युरी हळूहळू हळूहळू स्पिल आउट होऊन या डिशमध्ये पसरायला लागेल. असं तोपर्यंतच होईल जोपर्यंत या डिशमध्ये असलेल्या मर्क्युरीवरील प्रेशर आणि या ग्लास ट्यूबमध्ये असलेल्या मर्क्युरीवरील प्रेशर इक्वल होत नाही. अँड व्हॉट इज द प्रेशर अबव दिस मर्क्युरी इन दी ग्लास डिश? सो इट इज इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. या डिशमधील हा जो बाहेरच्या भागात असलेला मर्क्युरी आहे याच्यावर प्रेशर कोणामुळे आहे? ॲटमॉस्फिअरमुळे आहे. दॅट्स वाय द प्रेशर ऑन दी मर्क्युरी इनसाइड ऑफ दिस डिश इज इक्वल्स टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. When the mercury into the glass tube stops coming out of it into this mercury dish, then there will be some gap above this mercury level into this tube. Now this gap doesn't contain any air or any atmosphere, means there is a vacuum. This vacuum is called as Torricelli's vacuum. या व्हॅक्यूमला आपण Torricelli's vacuum असं म्हणतो. So now let us consider 2 points. One point at this free surface of mercury out of this glass tube, which is let us name to be C. One point inside of this glass tube at the level of C, at horizontal level of C, let us call it to be B. And one point at this top level of the mercury inside of this tube called as A. So आपण या ठिकाणी 3 पॉईंट्स घेऊ. सी हा असा पॉईंट आहे जो या डिशमधील मर्क्युरीच्या फ्री सरफेसवर आहे, या ग्लास ट्यूबच्या बाहेर आहे. बी हा दुसरा पॉईंट आहे जो बरोबर या सीच्या हॉरिझॉन्टल लेवलला या ट्यूबच्या आतमध्ये आहे आणि या ट्यूबच्या आतमध्ये ही जी मर्क्युरीची टॉप लेवल आहे त्या ठिकाणी असलेला एक पॉईंट आहे ए. नाव दिस 2 पॉईंट्स आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. So by Pascal's law, the pressure at these 2 points must be equals to same. So we can say that pressure at point C is equals to pressure at point B. But what is pressure at point C? C वर कोणतं pressure आहे? It is only due to the atmospheric pressure. So the pressure at point C is due to the atmosphere. So let it be denoted by P0. What is P0? P0 is atmospheric pressure. Now, what is the pressure at point B and what is pressure at point A? So, above A, there is no fluid inside of this tube. There is a vacuum. That's why the pressure at A must be equals to 0. So, as there is no fluid above this point A, pressure at point A must be equals to 0. Now this point B is below the point A by a depth h. So what should be pressure at point B? Pressure at point B should be equals to pressure at point A plus, by our discussion we know that the pressure below depth h of this point A should be equals to rho into G into h, where rho is density of the mercury. सो आत्तापर्यंतच्या आपल्या डिस्कशनवरून आपल्याला माहीत आहे की बी पॉईंटवर किती प्रेशर असायला पाहिजे. तर बी पॉईंटवर प्रेशर हे ए पॉईंटवरील प्रेशर प्लस ए पॉईंटच्या खाली जितक्या डेप्थला हा पॉईंट बी आहे तेवढी डेप्थ मल्टिप्लाइड बाय डेन्सिटी ऑफ द फ्लुइड मल्टिप्लाइड बाय ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो पी बी दॅट इज प्रेशर ॲट पॉईंट बी मस्ट बी इक्वल्स टू प्रेशर ॲट पॉईंट ए plus rho into G into H, where now what is rho? Rho is density of mercury. Density of mercury. So we have already derived pressure inside of a fluid. So B is point inside of fluid. So A is point at free surface of fluid and there is no fluid above this point A. That's why the pressure at point B must be equals to PA plus rho GH, in which we know that PA is equals to 0 because there is no fluid above the point A and there is vacuum above point A. That's why if we put PA is equals to 0, we get PB is equals to 0 plus rho GH, that is equals to rho into G into H.
सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल्स टू रो जी एच. तर अशा पद्धतीने आपल्याला बी पॉईंटवर किती प्रेशर राहील याचा फॉर्म्युला मिळाला आणि हा फॉर्म्युला आहे रो जी एच, इन विच रो इज डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, जी इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड एच इज डेप्थ ऑफ दिस पॉईंट बी बिलो दिस पॉईंट ए. But what is PB? PB is pressure at point B, which is equals to pressure at point C, which is equals to atmospheric pressure. That's why, as we know that PB is equals to PC is equals to P0, that is at atmospheric pressure. Hence, the atmospheric pressure must be equals to rho into G into H. This is how, if we take a simple glass tube, fill it completely with mercury and invert it into a mercury dish, then this height of this mercury in this tube can help us in measuring the atmospheric pressure. The formula is rho into G into H. अशा पद्धतीने एकदम एका सिंपल मेथडने टोरेसिरीने आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं मोजता येईल हे प्रूव्ह करून दाखवलं. या मेथडमध्ये एक सिंपल ग्लास ट्यूब ज्याच्यामध्ये आपण पूर्णपणे मर्क्युरी भरलेला आहे आणि ज्याची हाईट साधारणतः 1 मीटर आहे, या ट्यूबला आपण या डिशमध्ये इन्व्हर्ट केल्यानंतर या फ्री सरफेसच्या वर जितक्या हाईटपर्यंत मर्क्युरी या ट्यूबमध्ये शिल्लक राहील ती हाईट एच जर आपल्याला माहीत असेल तर त्याला मल्टिप्लाय बाय डेन्सिटी ऑफ दी मर्क्युरी अँड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या दोन्हीने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला जे प्रेशर मिळेल ते या सी पॉईंटवरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल. सो इफ वी परफॉर्म दिस एक्सपेरिमेंट ॲट दी मीन सी लेवल, then we find that this H is equals to 76 centimeter of the mercury. That's why we say that the atmospheric pressure is, hence we say that atmospheric pressure is 76 centimeter of mercury, or which is also equals to 760 millimeter of mercury. So we can calculate the value. What is the value of atmospheric pressure at mean sea level? So at mean sea level, we know that this H is equals to 76 centimeter, and we must know one more quantity, and that is the density of mercury. It is 13,600 kilogram per meter cube. And all of we know what is G. G is 9.81 meter per second square. So let us put these values and calculate the atmospheric pressure. So we get atmospheric pressure P0 is equals to rho into G into H. So rho is 13,600 into G is 9.81 into H is 76 centimeter, means 76 into 10 raised to power minus 2 meter, or which we can also take to be as 0.76 meter. So this is equals to 13,600 into 9.81 into 0.76 meter. So if you calculate this will come to be 101,360 Newton per meter square. So let us take the decimal some places behind. So we'll take 5 places behind, 1, 2, 3, 4 and 5. So this comes to be 1.01 into 10 raised to power 5 Newton per meter square. This Newton per meter square is also called as Pascal. So this is equals to 1.01 into 10 raised to power 5 Pascal. So this is how we get the value of atmospheric pressure at mean sea level, and this comes equals to 1.01 into 10 raised to power 5 Pascal, in which this 10 raised to power 5 is also called as bar. So we call
10 raised to power 5 is equals to 1 bar. 10 raised to power 5 Pascal is equals to 1 bar. So the atmospheric pressure P0 is 1.01 bar. So atmospheric pressure can be expressed into 2 or 3 types. First of all, it can be expressed in terms of the centimeter of Hg, that is mercury. So it is 76 centimeter of mercury. Or it can be expressed in terms of mm of mercury, so which is equals to 760 mm of mercury. Or it can be measured in terms of Pascal, so it is 1.01 into 10 raised to power 5 Pascal, or which can also be expressed in terms of bar, which is equals to 1.01 bar, in which 10 raised to power 5 Pascal is called as bar. So this is how we can measure and express the atmospheric pressure into different way. Now we will learn what are the manometers and how using a manometer we can measure the pressure inside of a static fluid.